लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवाला बाहेर जा. का असं म्हणतो जीवा. मला चेंज करायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. मग कर ना मग असं म्हणतो आता इथे जीवा. मी का म्हणतोय मी तुला साडी नेसवतो. अहो नाही नको असं म्हणतो आता इथे नंदिनी. ट्राय तर कर असं म्हणतो आता इथे जीवा. ऐक तर बघ तर असं म्हणतो जीवा. सॉलिड असं म्हणतो तो. ठीक आहे कुठे आहे साडी असं म्हणतो आता इथे जीवा. एक काम करा तुम्ही साडीचा एक टोक धरा मी एक टोक धरते असं म्हणते आता इथे नंदिनी. काय साडीला जरा चुना पडल्यात ना आपण जरा स्ट्रेच करूया म्हणजे खूप छान होईल मग साडी असं म्हणते आता इथे नंदिनी. करेक्ट बोलतेस का डोका आहे तुझा असं म्हणतो आता इथे जीवा. जा 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 बाहेर जा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा साडी संपतच नाहीये केवढी लांब आहे साडी असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बघ बघ आता बघ असं म्हणतो जीवा आणि बाहेर जातो तो आता इथे दरवाजाच्या बाहेर. आता फक्त घडी करते असं म्हणते आता इथे जीवाला नंदिनी. सोडा सोडा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे खूप डोकं वापरते बघा प्रेक्षक हो नंदिनी. आणि आता ती जीवाला बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवते. तर आता इथे निर्या करत करत येत असते ती जीवाकडे. तर आता इथे ओढते ती साडी आणि बंद करून टाकते दरवाजा बघा प्रेक्षक. आणि जीवा बाहेरच राहतो आणि दरवाजा लावून घेते आता इथे नंदिनी. कैसी रही असं म्हणते आता इथे नंदिनी. मला फसवून घराबाहेर काढलंस ना तू असं म्हणतो जीवा. एक दिवस असा येईल जेव्हा तू हात जोडून मला आत थांबायला सांगशील आणि मी थांबत नसतोय तेव्हा गेली सोडत असं म्हणतो आता इथे जीवा. जा जा असं मी काही करत नसते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा खूप चिडतो आणि तो खाली जातो बघा प्रेक्षक. आणि नंदिनी खूप जास्त हसते. आले मोठे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ऐक असं म्हणते ती कारण आता समोरच वेइंग मशीन असतं ना. तर आता हे जीवा पण ना असं म्हणते आता इथे नंदिनी. हा वजन काटा जागेवर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे पार्थ दाखवले तर पार्थ आता इथे आंघोळ करून आलेला असतो आणि आता इथे काव्याच्या खुर्चीवरती शॉल घेऊन बसलेलं असतं. तर त्याला वाटतं की काव्या आहे. तर रोमॅन्टिक होतो पार्थ आणि जातो तो जवळ बघा प्रेक्षक हो काव्या समजून. तर आता ती रम्या असते. तर आता इथे तिच्या समोर तो केस आपली हलवत असतो आणि मग तेवढ्यातच काय बघतो तर काय ती रम्या असते. तर ती शॉल घेऊन बसलेली असते काव्याचा. तर आता इथे रम्या उभारते. काय करतोस पार्थ असं म्हणते आता इथे रम्या. तू इथे काय करतेस असं म्हणतो इथे पार्थ. ही शॉल तर काव्याची आहे ना असं म्हणतो आता इथे पार्थ. हो असं म्हणते आता काव्या. तुमची रूम खूप गार असते ना म्हणून तिनेच मला दिलं होतं. मग इथे काय करतेस तू असं म्हणतो पार्थ. कॉफी असं म्हणतो आता इथे काव्या आणि कॉफी घेऊन येते ती. ह्या काव्या हे बाई तुझी तुझी शॉल परत असं म्हणते आता इथे रम्या. उगाच कोणी रागवायला नको माझ्यावर. काय झालं कोण रागवतंय तुझ्यावर असं म्हणते आता काव्या. तर रम्या म्हणते हा असं म्हणते ती आणि पार्थकडे इशारा करते. देशमुख तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. अहो रम्याला थंडी वाजत होती म्हणून मीच दिली तिला ही शॉल पांघरायला असं म्हणते आता इथे काव्या. रागावलो नाही गैरसमज झाला होता असं म्हणतात इथे पार्थ. कसला गैरसमज असं म्हणतात इथे काव्या. खरंच हा तुमची रूम खरंच खूप थंडगार असते आणि अशा गारगार रूम मध्ये गरमागरम सिनेमन कॉफी मिळणं म्हणजे वा 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 असं म्हणते आता रम्या. कमाल थँक्यू हा काव्या असं म्हणते आता इथे रम्या. मोस्ट वेलकम असं म्हणते काव्या. पार्थ अशी लाईफ पार्टनर मिळाला ना नशीब लागतं असं म्हणते आता इथे रम्या. घ्या असं म्हणते आता काव्या. नाही पण रम्या आमचा ठीक आहे आता पण तुझा नशीब किती चांगला आहे ते आता आपण बघायचं आहे होय की नाही असं म्हणते काव्या. चला म्हणजे असं म्हणतो पार्थ. हो रम्या मला म्हणाली तिला त्या मॅट्रिमोनियल साइट्स वरती तिचं नाव रजिस्टर करायचं आहे म्हणून मी तिला म्हटले एकटी कशाला करतेस मी करते की तुला मदत. इनफॅक्ट मी आणि पार्थ आम्ही दोघंही मिळून तुला मदत करतो असं मी तिला सांगितलं असं म्हणते आता इथे काव्या. आपण तिघं मिळून तुझी प्रोफाईल छान क्रिएट करू सगळी माहिती भरू असं मी तिला म्हणाले म्हणून ती आले आपल्या रूम मध्ये. चला असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या तिला आता मदत करत असते मॅट्रिमोनियल फॉर्म भरण्यासाठी. तर आता इथे ये असं म्हणते आता इथे काव्या आणि फॉर्म भरत असतात दोघी रम्या आणि काव्या. तर आता इथे तिथेच पार्थ बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो विचार करत बसलेला असतो आणि इथे दोघी काव्या आणि रम्या मात्र तो फॉर्म भरत असतात. रम्याचं मात्र पूर्ण लक्ष पार्थकडे असतं. तर आता इथे काव्या बोलत असते रम्यासोबत आणि आता इथे ऑडिओ ऑफ आहे. तर आता इथे पार्थ पण बसलेला असतो बघा प्रेक्षक हो तिथेच. येस असं म्हणते काव्या. तुझे डिटेल्स भरून झालेले आहेत आता मुलीच्या अपेक्षा अपेक्षा असं म्हणते आता इथे रम्या. असं म्हणते काव्या. माझ्या काय अपेक्षा असणार असं म्हणते आता रम्या. अगं ये वेडीस का तू. अरेंज मॅरेज सेटअप आहे ना हा. अरेंज मॅरेज सेटअप मध्ये अपेक्षांचा बुके असा सजवून ठेवायचा असतो. सांग काय काय अपेक्षा आहेत ते असं म्हणते आता इथे काव्या. सांगते असं म्हणते रम्या. उंची असायला पाहिजे छान असं म्हणते रम्या. टॉल चष्मा चालेल असं म्हणते आता इथे रम्या. तर आता पार्थला वाटतं माझ्याबद्दल सांगते काय इंटरेस्टिंग असं म्हणते आता इथे काव्या. आणि असं म्हणते रम्या आर्किटेक्ट नसला तरी चालेल पण निदान माझ्यासारखं डिझायनिंगचं नॉलेज तरी असायला हवं असं म्हणते आता इथे रम्या. ओके असं म्हणते आता इथे काव्या. डिझायनिंग असं काय काय लिहिते गाडी पण चालेल असं म्हणते रम्या. तर आता पार्थ वळून बघत असतो आणि रम्याच्या सगळ्या अपेक्षा त्याच असतात पार्थ सारख्या. बिअर्ड असं म्हणते आता इथे काव्या. एक मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. हे सगळं पार्थ देशमुखांचं वर्णन झालं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रम्या म्हणते काहीतरीच काय काव्या. अगं पार्थ फक्त तुझा आहे असं म्हणते आता इथे रम्या. हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ देशमुख फक्त माझे तसं म्हणते आता इथे काव्य. तिच्याकडे बघून बघा प्रेक्षक रम्याला काय आवडत नसतं. तर आता इथे पार्थ बघतो तुझ्याकडे हसतो. तर आता इथे पार्थ काहीतरी विचार करत असतो. तर आता इथे माणीला दाखवले तर आता ती काहीतरी बंद करते. तर आता इथे जेव्हा म्हणतो तर आता तो वास घेतो. वाव असं म्हणतो आता इथे जीवा. मस्त तुपात भाजलेला रवा परतून घेतलेली वेलची
केळं, काजू, बदाम, साखर, दूध असं म्हणतो जीवा. अगं ते माझं असं म्हणते आता मानेनी शेफच व्हायचा खरा असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता दाखव असं म्हणते आता इथे मानेनी तर शिरा असतो. देव तुला असं म्हणते ती. खा ना असं म्हणतो तो. किती कॅलरीज आहेत माहिती आहेत का असं म्हणतो जीवा. अशात किती कॅलरीज आहेत, किती पर्सेंट सांगू नकोस असं म्हणते आता इथे मानेनी. गप्पस. कुणासाठी असं म्हणतो जीवा. नंदिनीसाठी. म्हणजे पार्थ आणि काव्या पण येत आहेत. पण आता इथे नंदिनीला घाईघाईने कामाला जायचंय ना, म्हणजे ज्यासाठी करून ठेवलंय असं म्हणते आता इथे मानेने. मला एक आठवलं, एकीकडे जाईन तू रोटी खाईन जाड होईन, सासूकडे जाईन तू रोटी खाईन जाड जोड होईन असं म्हणतो जीवा. जाडजूड काय काय कुठे असं म्हणतो जीवा. साडी नेसायला एवढा वेळ असं म्हणतो जीवा. साडी नाही लॉन्ड्रीच्या कपड्यांमधून ड्रेस घेऊन गेले ती असं म्हणते मानेने. काय असं म्हणतो जीवा. मला तर मग अशी म्हणाली की साडी नेसे म्हणून. ते अरे ते काय नाही असं म्हणते मानेने. मी कशाला सांगू तुला बायकात मधली गोष्टी असं म्हणते मानेने. आता माझं खरं खरं लग्न झालं की नाही, त्यामुळे बायकांच्या गोष्टी, बायकांच्या गप्पा, बायकांचे प्रॉब्लेम्स हे ऐकायला मी एलिजिबल झालेला आहे असं म्हणतो आता इथे जीवा. बरं ठीक आहे, तिला ना ब्लाऊज जरा हाताला होत नव्हता म्हणून असं म्हणते मांडणी. तेवढ्यातच नंदिनी येते. बरं आहे, खा खा खा, साजूक तुपातले शिरे खा, साखर खा, हो जाड म्हणतो जीवा. तर आता इथे मांडणी म्हणते अरे म्हणू नको श्रीच्या समोर. आणि नंदिनी सगळं ऐकत असते. ती उगाच कॉन्शियस होते बिचारी. हा असं म्हणतो जीवा. तू जाणं, तुला खायचं नाही ना, निघ असं म्हणते आता इथे मांडणी. निघ असं म्हणते मांडणी. बरं सांग तुझ्या लाडक्या सुनेना खाली बाईक काढते म्हणून असं म्हणतो जीवा. आणि निघून जातो तो तिथून. तर आता इथे सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं आणि तिला कॉन्शियस होत असतं ती जाड झाली म्हणून बघा प्रेक्षक. आणि ती आपल्या हातांकडे बघत असते. तर आता तिला खूप वाईट वाटतं ती जाड झाली म्हणून. तर आता इथे संध्याकाळ झालेलं दाखवले. तर आता इथे रम्या काहीतरी करत असते लॅपटॉप वरती. ए रम्या असं म्हणते वसवत्या. लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून काय करतेस असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं पार्थने लग्नासाठी 10 मुलं शॉर्टलिस्ट केलेत, त्यातला एक निवडायचं आहे मला असं म्हणते रम्या. अच्छा, म्हणजे थोडक्यात काव्यासाठी बकरा शोधतेस असं म्हणते आता वसवत्या. येस यू गॉट मी असं म्हणते आता इथे रम्या. ते पण एवढं सोपं काम नाही आहे असं म्हणते आता इथे रम्या. कारण तो बकरा जेन्युइन वाटला पाहिजे तसं म्हणते आता इथे रम्या. दिसताना तरी, शिवाय आपण त्याला घोळात घेणार, त्यामुळे तो घोळात येण्यासारखा असला पाहिजे तसं म्हणते आता इथे रम्या. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला लग्नाची घाई असायला नको. बरं असं म्हणते वसवत्या. मग ह्या मुलांपैकी कोणी सापडलं का, तेच शोधते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती बघत असते बघा प्रेक्षक सगळी स्थळं मॅट्रिमोनीवरची. तर आता इथे करून सर्च करत असते ती. तर एक मिनिट हा असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती बघते, सापडलं असं म्हणते आता इथे रम्या. तर वसवत्या पण बघतात. विजय मतकरी म्हणे असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे कॉर्पोरेट लाईन मध्येच आहे, पण इंटरनॅशनल कंपनीज बरोबर काम करतो असं म्हणते आता इथे रम्या. अच्छा, म्हणजे काय थोडक्यात तुझ्यासारखा कॉर्पोरेट लाईन मधला आहे हो ना असं म्हणते आता इथे वसवत्या. बरं फोटो तर दाखव, यापैकी कोण आहे तो दाखव ना. तर आता इथे रम्या दाखवते. हे बघ हा असं म्हणते आता इथे रम्या. हा असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं याला ना दाढी ना काय, कसा दिसतोय रम्या. दाढीशिवाय अगदीच काहीतरी दिसतोय. हा तुला नाही शोभत ते असं म्हणते आता वसवत्या. हे बघ आई, मला फक्त पार्थच शोभतो असं म्हणते आता इथे रम्या. तू कशाला चेहरा बघतेस मग असं म्हणते वसवत्या. त्याच्या खाली काय लिहिलंय ना ते वाच असं म्हणते आता इथे रम्या. ते जास्त महत्वाचं आहे, वाच असं म्हणते ती. बघू काय लिहिलंय असं म्हणते आता इथे वसवत्या. तर वाचायला लागतात त्या. तर खाली लिहिलेलं असतं, अगं रम्या ह्याला तर एक्झॅक्टली असं म्हणते आता इथे रम्या, हाच आपला बकरा असेल. हा असं म्हणते आता वसवत्या. विजय मतकरी, मी ना त्याला रिक्वेस्ट पाठवते, म्हणजे पटकन एक्सेप्ट करेल ना तो असं म्हणते आता इथे रम्या. मिस्टर विजय मतकरी, तुमचा ब्रेकअप होणार आहे याची तयारी ठेवा हा असं म्हणते आता इथे रम्या. रिक्वेस्ट सेंट असं म्हणते आता इथे रम्या. अरे देवा असं म्हणते आता इथे वसवत्या. पार्थला मिळवण्यासाठी ही मुलगी काय काय करणार आहे ना देवालाच ठाऊक असं म्हणते वसवत्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रात्र झालेली दाखवले. तर आता काव्या बोलत असे फोनवरती. अगं आई सांग, मी लिहून घेते असं म्हणते आता इथे काव्या. कांदा बारीक ना, बारीक चिरणे, मसाला गरम किती चमचे असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ पण येतो. दिस काइंड ऑफ डिलेस आर अनएक्सेप्टेबल असं म्हणतो आता इथे पार्थ. चिडलेला असतो तो. काय करणार असं म्हणतो इथे पार्थ. तुमचे सासू सासरे आलेत नागपूरवरून, होमटाऊन वरून असं म्हणतो तो. आई एक मिनिट असं म्हणते काव्या फोनवरून, नंतर कॉल करते तुला असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ म्हणतो बरोबर आहे ना, मी क्लायंटला सांगतो की माझ्या एम्प्लॉईजचे सासू सासरे आलेले आहेत, त्यामुळे प्रेझेंटेशन पूर्ण होऊ नाही शकलं असं म्हणतो इथे पार्थ. हा मला सगळं प्रेझेंटेशन परत प्री वर्क करून हवंय आज संध्याकाळपर्यंत असं म्हणतो इथे पार्थ. मी जागा आहे. तर आता फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता तिथेच काव्या बसलेली असते. तर आता तो बाजूला काढून ठेवतो आपला चष्मा. तर आता इथे काव्या येते बघा प्रेक्षक हो पार्थकडे. चढू नका ना प्लीज असं म्हणते आता इथे काव्या तिच्या खांद्यावर हात ठेवून. तर आता इथे पार्थकडे बघते ती. काय झाली चिडायला असं म्हणते ती. वेळेत कामं पूर्ण करायची राहिली असं म्हणतो पार्थ. नंतर काहीतरी कारण द्यायची असं म्हणतो पार्थ. पण ते कारण तिच्यासाठी योग्य असेल ना असं म्हणते आता इथे काव्या. आम्हा बायकांना सांभाळायला लागतात ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असं म्हणते ती. पण काम असं म्हणतो इथे पार्थ, काम झालं पाहिजे आणि काम सांगितल्यावर बायको असल्याची ढाल पुढे करायची असं म्हणतो पार्थ. असं म्हणतो तो. आणि बाकी सगळं काम करताना समानता एक्सपेक्ट करायची, हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही आहे काव्य असं म्हणतो पार्थ. तसं नाही आहे पार्थ असं म्हणते आता इथे काव्य. कसं आहे, समाज बायकांकडून ह्या अशा अपेक्षा करतं. बाईने ऑफिसमध्ये काम करावं आणि घरच्याही कामात लक्ष द्यावं. त्यामुळे बाई जेव्हा घरात असते तेव्हा ती ऑफिससाठी विचार करते आणि ऑफिसमध्ये असते तेव्हा घराचाही विचार करते असं म्हणते आता इथे काव्या.
त्यामुळे प्लीज चिडू नका ना. त्या ज्या कोणी प्रीती आहेत त्यांच्याशी शांतपणे बोला असं म्हणतात इथे काव्या. बरं असं म्हणतो आता इथे पार्थ. तर बायकांनी पुरुषांनी काय करू नये हे सांगण्यापेक्षा पुरुषांनी काय करावं हे सांगावंच म्हणतात इथे पार्थ. काय ना पार्थ असं म्हणते तिथे काव्या. बाई जेवढी घराबाहेर पडली तर तितका पुरुष घरात राहतच नाही तेवढं. त्यामुळे आधी घरात या, घरातली कामं करा, मग बघू आपण समान हक्काबद्दल असं म्हणतो. तो मान्य असं म्हणतो पार्थ. चला सांगते, चला ना असं म्हणते आता इथे काव्या. चला चला उठा. तर आता इथे बघा प्रेक्षक त्याला ती उचलते आणि नेते आता. तर आता इथे बघ, तू आधी रडणं थांबव बघू असं म्हणते नंदिनी एका मुलींना. तुला मला भेटायचं होतं म्हणून मी आलेच म्हणते नंदिनी. तुला तुझ्या मनात काय आहे ते मन मोकळ्यापणाने मला सांगच म्हणते आता इथे नंदिनी. हे बघ संकोच करू नकोस असं म्हणते रेखा. बोल बोल असं म्हणते ती. नंदिनी ताई, माझ्या नवऱ्याने मला माहेरी पाठवलंय आणि सांगितलंय की त्याला माझ्यासोबत राहायचं नाही असं म्हणते ती बाई. तर आता इथे नंदिनी म्हणते अच्छा. तर आता ती म्हणते तुमच्यात काय प्रॉब्लेम झालाय का? तर आता ती विचारते त्या बाईला. तर ती बाई रडत असते खूप. अगं असं म्हणते नंदिनी, अगं तू नको ग रडूस, अगदी शांत हो बरं. हे बघ, तू जर मला मोकळेपणाने सांगितलंच नाहीस तर मग कसं कळणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. हा, तसंही काळजी करू नकोस, नीट सांग असं म्हणते आता इथे नंदिनी. त्याने मला का सोडलंय हे मी नाही सांगू शकत असं म्हणते आता इथे ती बाई. तर आता इथे काय असं म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते अगं तुमच्यामध्ये कोणी आलंय का असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो असं म्हणते आता ती बाई. माझं वजन आलंय आमच्यामध्ये असं म्हणते ती बाई. बघा प्रेक्षक तर आता इथे नंदिनी म्हणते वजन. हो नंदिनी ताई असं म्हणते आता इथे ती बाई. मी जाड दिसते, माझं वजन वाढलंय म्हणून माझ्या नवऱ्याला मी नको असं म्हणते ती बाई. तर आता इथे म्हणून सोडलंय त्याने मला असं म्हणते आता इथे ती बाई. बघा प्रेक्षक तर आता इथे नंदिनी एकदमच शॉकमध्ये जाते. तर आता इथे काव्या पार्थला घेऊन येते किचन मध्ये. हे आपलं किचन असं म्हणते काव्या. हो असं म्हणतात इथे पार्थ. इतके वर्ष मी याला बाथरूमच समजत होतं असं म्हणतात इथे पार्थ. लहानाचा मोठा मी आज घरात झालोय, मला माहितीये ह्या किचन म्हणतात ह्याला. हो हो असं म्हणते काव्या. माहितीये तुम्हाला, तुम्ही लहानाचे मोठे या घराचं झालात, पण कसं आहे इथे तुमचं येणं जाणं फार काय नसतं ना असं म्हणते आता इथे काव्या. कोण म्हटलं असं म्हणतात तिथे पार्थ. आहे माझं येणं जाणं आहे किचन मध्ये. तुमच्यासाठी मी फ्रूट सॅलड बनवलं ना इथे येऊन असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे आणि ते ते असं म्हणतात इथे पार्थ. दिवाळीत ते बनवलं ना असं असतं ते शंकरपाळे असं म्हणतात इथे पार्थ. हा असं म्हणतात इथे काव्या. लवली. तर आता इथे काव्या म्हणते आणि तर आता इथे पार्थ म्हणतो आणि ते बनवलं ना तुमच्यासाठी फ्रूट सॅलड असं म्हणतो पार्थ. सारखं काय फ्रूट सॅलड असं म्हणते काव्या. तर झालं की एकदा कळलं की फ्रूट सॅलड. आता कशाला असं म्हणते आता इथे काव्या. आणि काय असं म्हणते आता इथे काव्या. आणि अजून ते ते असं म्हणतो आता इथे पार्थ. हे बनवलंय ना. तर काही नाही असं म्हणते आता इथे काव्या. कळलं? 8 महिन्यातनं 2 पदार्थ बनवलेत तुम्ही माझ्यासाठी. हा आहे तुमचा रन ट्रेट असं म्हणते आता इथे काव्या. आता कळलं मी तुम्हाला किचनमध्ये का आणलंय ते असं म्हणते काव्या. तेवढ्याच मानेने ते तुम्हाला मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं म्हणते काव्या. वा 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 असं म्हणते आता इथे मानेने. आता तुम्ही खरे नवरा बायको वाटताय असं म्हणते आता इथे मानेने. खरे असं म्हणतात इथे काव्या. छान वादावादी घालताना मस्त असं म्हणते मानेने. फक्त मला विषय सांगा म्हणजे मला मज्जा घेता येईल असं म्हणते आता इथे मानेने. आई काय काय असं म्हणते आता इथे काव्या. काय आमच्या वादावादीवर मज्जा घ्यायला आलेस काय तू? हो, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, सांगा ना विषय काय असं म्हणते आता इथे मानेनी. आई असं म्हणते आता इथे काव्या. विषय फारच सिंपल आहे. माझं म्हणणं असं आहे की पुरुषांनी असं म्हणते आता इथे काव्या आठवड्यातले काही दिवस स्वयंपाकघरात येऊन पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी घेतली पाहिजे तसं म्हणते आता इथे काव्या. करेक्ट आहे असं म्हणते आता इथे मानेनी. जेव्हा येतोय की जीवा एक्सक्यूज मी करेक्शन असं म्हणतात इथे पार्थ. जीवाला आवडतं म्हणून तो येऊन करतो असं म्हणतो इथे पार्थ. पुरुषांनी केलंच पाहिजेत म्हणून तो येऊन करत नाही असं म्हणतो पार्थ. आणि जर काय मला सांगायचं असेल ना मग तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग पहिला असं म्हणतो पार्थ. ह्या 5,000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यात किचन कुठल्या कोपऱ्यात आहे तरी माहितीये का तुझ्या नवऱ्याला असं म्हणतो इथे पार्थ. पॉईंट आहे असं म्हणते इथे मानेने. ओ आई काय असं म्हणते काव्या. पॉईंट आहेच आहे, यांच्याकडे पॉईंट नाही असं म्हणतो काव्याला पार्थ. आधी मध्ये मी किचन मध्ये येतो आणि प्रेमाने बनवतो तेच असं म्हणतो काव्याला पार्थ. हेच आहे माझा पॉईंट असं म्हणते काव्य. काय असं म्हणतो पार्थ. हेच कधीतरी आधेमध्ये येऊन काही बाई करताना त्याच्याऐवजी आठवड्यातले काही दिवस ठरवून स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी असं तुम्हाला वाटत नाही का असं म्हणते आता इथे काव्या. घरातल्या बाईला जरा आराम कर असं म्हणावं ना असं म्हणते काव्या. तिलाही आरामाची गरज असते. तिलाही असं वाटत असतं की मला सुट्टी हवी आहे, कंटाळा आला बाई मला, मला जरा विकेंड एन्जॉय करायचं आहे असं तिला वाटत असतं. हो की नाही असं म्हणते काव्या. ती किती किती कामं करते तुमच्यासाठी. ती नाश्ता करते, लंच करते, डिनर करते, स्नॅक्स करते, सकाळी तुमच्या डब्यात भरून देते, दिवसभर कॉफी चहा बनवून देत असते, वारंवार चालूच असतं. आणि एवढं सगळं ती तुमच्यासाठी करते तर तुम्ही एवढी छोटीशी गोष्ट नाही करू शकत? 2 दिवस तिच्यासाठी स्वयंपाकघरात उभं राहून स्वयंपाक नाही करू शकत का असं म्हणते आता इथे काव्या. वा 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 असं म्हणते मानेने. एक नंबर असं म्हणते मानेने. वा 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 एक नंबर. काय काय तू चेअर करतेस? आमची बॉक्सिंगची मॅच चालू आहे इथेच म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक नंदिनीने त्या बाईला दाखवलंय. तर आता इथे ती बाई म्हणते चिटिंग करत नाही आहे तो.
मात्र माझं वजन वाढलं असं म्हणते ती बाई. मी जाड दिसते म्हणून त्याला मी नको असं म्हणते ती बाई. बघा प्रेक्षक हो, सारखे मला म्हणतात तू माहेरी जा, सतत म्हणतात म्हणून मी माहेरी आली आहे. पण किती दिवस मी इथेच राहायचं माहित नाही असं म्हणते ती. भक्ती भक्ती तू आधी शांत हो बरं असं म्हणते नंदिनी. रडू नकोस अजिबात. पाणी पी असं म्हणून पाणी देते ती. बघा प्रेक्षक हो आता त्याला. तर आता ती पाणी पिते. आणि मला सांग, तुझ्या घरचे किंवा त्यांच्या घरचे एकमेकांशी बोलत नाहीत का? त्यांच्या घरी बोलणारं कोणीच नाहीये. आई वडील एकदम साधे आहेत. त्यात वडिलांना पॅरालिसिस आहे. एक बाजू काम करत नाही. आई संपूर्ण दिवस त्यांची सेवा करत असते. आणि ह्यांना बोलायची कुणाची टाप नाहीये. असंही आई बाबा नाशिकच्या घरी असतात. इथे फक्त आम्ही दोघे असतो. आणि माझ्या घरचे आम्ही तिघी बहिणी आणि मीच पहिली आहे. आणि माझा डिवोर्स झाला हे जर सगळ्यांना कळलं तर माझ्या दोन्ही बहिणींची लग्न नाही होणार हो असं म्हणते आता ती बाई. तर आता ती म्हणते म्हणून मलाच दोष देतायत आणि सांगतायत की काही कर पण लग्न टिकाव. आणि हे म्हणतायत लग्न टिकवायचं आहे तर वजन कमी कर, स्लिम हो असं म्हणतात इथे ती बाई. पण मला सांगा नंदिनी ताई, वजन असं एका दिवसात कमी होतं का हो असं म्हणते ती बाई. वाढताना भरभर वाढतं आणि कमी होताना स्लो होतं. ह्यालाच तर वजन म्हणतात ना. तर आता नंदिनी हो म्हणते. तिच्या हातावर हात येते. मी समजू शकते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती म्हणते मी काम करते, मी तुझ्या मिस्टरांशी बोलते असं म्हणते नंदिनी. बघूया आपण ते होतंय का काही. थँक्यू ताई असं म्हणते ती. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. खूप टेन्शन आलं होतं मला असं म्हणते आता ती भक्ती. पण तुमच्याशी आता बोलून खूप बरं वाटतंय असं म्हणते ती. खरंच थँक्स असं म्हणते ती. बोलण्याच्या नादात मी चहा ठेवायलाच विसरले. थांबा चहा ठेवून येते असं म्हणते ती. अगं बाई नको असं म्हणते आता इथे नंदिनी. चहा वगैरे नको. अगं ते आलेच म्हणून ती बाई जाते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती चहा बनवायला जाते. तर आता इथे नंदिनी आपल्या विचारातच असते आणि आता समोरच रेखा बसलेली असते. खरंच असं होत असेल का असं म्हणते आता इथे नंदिनी. इतकं या पुरुषांच्या मनात कधी काही येईल ना सांगता येत नाही असं म्हणते तिथे रेखा. सगळेच पुरुष नाही पण काही पुरुष याला अपवत असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी विचारत जाते. कारण तिचंही वजन वाढत असतं ना. तर आता बघा इथे समजा बघा तरी काय काय ते. तर आता इथे नंदिनी थांबलेली असते दरवाजा बाहेर. तर आता इथे जेव्हा म्हणत असतो फोनवरती माझी बायको मला सूट नाही करत रे. वजन किती आहे माहितीये का तुला? अरे पेलवत नाही असं म्हणतो तो. ह्या बाबतीत ना माझा पारदादा खरंच खूप सॉलिड आहे. खरंच असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी रडत असते हे सगळं ऐकून. माझं ना नशीबच खराब आहे असं म्हणतो जीवा. तर आता इथे पाठीमागेच नंदिनी थांबलेली असते आणि सगळं ऐकते ती. तर आता इथे काव्या खूप छान नटलेली असते. तर आता इथे पार सुद्धा नटलेला असतो. तर आता इथे चंद्रकोर वगैरे लावलेला असतो तो. चहा नेमकी दिसते की म्हणजे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तो म्हणतो अपूर्ण दिसताय. म्हणजे एक मिनिट असं म्हणते काव्या. काय झालंय, काय कमी आहे असं म्हणते ती. तर आता गजरा घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.